काय मग कोबीचा ठेचा कधी खाल्ला आहे का हो तुम्ही? नाही ना? चला तर बनवूया आपण आज. इथे आहे ना मी कोबी अगोदरच स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि छानपैकी कटिंग करून किसूनसुद्धा घेतलेला आहे. आणि हिरव्या मिरच्या आहे ना अशा उभ्या कटिंग केलेल्या आहे 7-8 आणि कढीपत्ता आणि ते लसूण, आलं आणि हिरवी मिरची हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. ओलं नारळ एक घेतलेलं आहे, ते छान कटिंग करून आहे ना मिक्सरमधून आहे ना फिरवून घेतलेलं आहे. इथे छान आपल्याकडे तेल गरम झालेलं आहे. आता जिऱ्याची मोहरीची फोडणी द्यायची. जिरे आधी मोहरी टाकायची, मोहरी तडतड करायला लागली का मग जिरे ॲड करायचे आहे. हे पहा कसे तडतड उडत आहे छानपैकी. मग मोहरी पण ॲड करायची, जिरे पण ॲड करायचे आणि कढीपत्तासुद्धा ॲड करायचा आहे. कढीपत्ता टाकला की मग छानपैकी ते चरचर होतो. त्याच्यात छान परतून घेतला की त्याच्यातून आपण हिरव्या मिरच्या ज्या कटिंग करून ठेवल्या होत्या ना त्या ॲड करायच्या आहे. त्याच्यानंतर जे ठेचा बनवून ठेवला ना आपण मिक्सरमधून काढून घेतला होता ना ते ॲड करायचा आणि छानपैकी परतून घ्यायचं. थोडा मिरचीचा आहे ना तिखटपणा कमी होतो छान परतून घेतल्यानंतर. मग त्यामध्ये हळद पावडर ॲड करायची आणि अजून छान परतून घ्यायचं आहे. पहा आता काय मग जो कोबी आपण किसून ठेवला आहे ना तो ॲड करायचा आहे बरं का. तो छानपैकी परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि 1-2 मिनटं आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. छानपैकी वाफेवरच तो शिजवून पण घ्यायचा आहे. आणि चवीनुसार मीठसुद्धा ॲड करायचं आहे याच्यामध्ये. अशा छोट्या रेसिपी पाहण्यासाठी ना माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा मैत्रिणींना. आणि हो ताई दादा, माझ्या चॅनलला तुम्ही फॉलो केल्यामुळे आजपर्यंत माझे फॉलोवर वाढलेलं आहे केवळ तुमच्यामुळं. तर असेच तुम्ही मला सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. हे पहा 5 मिनटं झालेले आहे आपले. छानपैकी आपण वाफवून घेतलेलं आहे. आता छान असं शिजलेलं पण आहे, अजिबात पाणी त्याच्यात राहिलेलं नाही आहे. तर आपण आता जे वाटण केलेलं खोबरं आहे ना ते त्याच्यात ॲड करायचं आहे आणि ते पण परत छान परतून घ्यायचं आहे. हे पहा किती सुंदर असा हा ठेचा छान वाटतो खायला, तर खूप भन्नाट लागतो. खोबरं आणि हिरवी मिरची उभी आहे ना त्याच्यामुळं अजूनच चव वाढते त्याची. हे पहा ते सुंदर असं तयार झालेलं आहे. असं छोट्या रेसिपी पाहण्यासाठी नक्की फॉलो, लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि ताई दादांनो धन्यवाद. तुम्ही माझे आत्तापर्यंतचे व्हिडिओ पाहतात आवडीने, त्याच्याबद्दल खरंच तुमचे मनापासून धन्यवाद. तर ह्या छोट्या रेसिपी नक्की बनवून पहा मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका.